पंढरपूर हे महाराष्ट्राचे अत्यंत पवित्र आणि लाडके तीर्थक्षेत्र आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कमरेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला आपला विठुमाऊली कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की साक्षात विश्वाचा मालक भगवान श्रीकृष्ण द्वारका सोडून या पंढरपुरात एका विटेवर का उभा राहिला? यामागे एक अत्यंत भावूक, खरी आणि डोळ्यात पाणी आणणारी कथा आहे. ही कथा कोणत्याही कल्पनेवर आधारित नसून आपल्या पुराणात आणि वारकरी संप्रदायात शतकानुशतके सांगितली गेलेली खरी कथा आहे. ही कथा आहे एका मुलाची ज्याच्या मातृपितृभक्तीने साक्षात ईश्वरालाही जमिनीवर उतरायला भाग पाडले. खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. द्वापार युगाच्या समाप्तीनंतर आज जिथे पंढरपूर आहे तिथे दिंडीरवन नावाचे एक मोठे जंगल होते. या जंगलाच्या जवळ पुंडलिक नावाचा एक तरुण आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. त्याच्या वडिलांचे नाव जानुदेव आणि आईचे नाव सत्यवती होते. सुरुवातीला पुंडलिक हा एक अतिशय सामान्य मुलगा होता. त्याचे आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम होते. पण लग्न झाल्यानंतर पुंडलिकाचे वर्तन पूर्णपणे बदलले. तो आपल्या पत्नीच्या प्रभावाखाली आला आणि आपल्या वृद्ध आईवडिलांना त्रास देऊ लागला. तो त्यांना घरातील नोकरांसारखी वागणूक देऊ लागला, ज्यामुळे त्याच्या वृद्ध आईवडिलांना खूप दुःख होत असे. एक दिवस पुंडलिकाने आपल्या पत्नीसोबत काशी यात्रेला जाण्याचे ठरवले. त्या काळात काशी यात्रा पायी किंवा घोड्यावरून केली जात असे. पुंडलिकाने स्वतःसाठी आणि आपल्या पत्नीसाठी घोडे घेतले, पण आपल्या वृद्ध आईवडिलांना मात्र त्याने पायी चालत येण्यास सांगितले. प्रवासात आईवडील थकून जात, पण पुंडलिक त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचा. उलट तो त्यांना घरातील सर्व कामे आणि घोड्यांची काळजी घेण्यास सांगायचा. वृद्ध आईवडील देवाचे नाव घेत अश्रू गाळत पुंडलिकाच्या मागेमागे चालत राहिले. असाच प्रवास करत असताना एक दिवस हे सर्वजण कुक्कुट ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचले. रात्र झाल्यामुळे पुंडलिकाने आपल्या कुटुंबासह त्या आश्रमात मुक्काम करण्याचे ठरवले. कुक्कुट ऋषी हे एक अत्यंत महान आणि सिद्ध संत होते. त्यांची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ते कोणत्याही देवाची पूजा करत नव्हते किंवा मोठे यज्ञ करत नव्हते, तर ते केवळ दिवसरात्र आपल्या वृद्ध आईवडिलांची मनापासून सेवा करत असत. पुंडलिकाला या गोष्टीचे मोठे नवल वाटले की इतके मोठे ऋषी असूनही ते केवळ आईवडिलांच्या सेवेत वेळ घालवतात. त्या रात्री एक अत्यंत अद्भुत घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास पुंडलिकाला अचानक जाग आली. त्याने पाहिले की मळलेले आणि काळे कपडे घातलेल्या काही स्त्रिया आश्रमात प्रवेश करत आहेत. त्या अत्यंत दुःखी आणि मलूल दिसत होत्या. त्यांनी आश्रमाची झाडलोट केली, ऋषींच्या आईवडिलांचे कपडे धुतले आणि आश्रमातील सर्व कामे अत्यंत निष्ठेने केली. ही सर्व सेवा पूर्ण करताच त्या स्त्रियांचे मळलेले कपडे अचानक पांढरे शुभ्र झाले आणि त्यांचे रूप एखाद्या देवतेसारखे तेजस्वी चमकू लागले. पुंडलिक हे सर्व दृश्य एका कोपऱ्यातून लपून पाहत होता. त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो अत्यंत थक्क झाला आणि त्याने धाडस करून त्या स्त्रियांचा रस्ता अडवला. पुंडलिकाने अत्यंत नम्रतेने विचारले, तुम्ही देवीसारख्या दिसणाऱ्या माता कोण आहात आणि तुम्ही आधी अशा मळलेल्या रूपात का होता? त्यावर त्या स्त्रियांनी उत्तर दिले, आम्ही गंगा, यमुना, सरस्वती आणि भारताच्या पवित्र नद्या आहोत. जगातील लोक जेव्हा आमच्यात स्नान करतात तेव्हा ते आपली सर्व पापे आमच्यात सोडून जातात. लोकांच्या पापामुळे आम्ही अशा काळ्या आणि अपवित्र होतो. पण जेव्हा आम्ही कुक्कुट ऋषींच्या आश्रमात येऊन त्यांच्या पवित्र वास्तूची सेवा करतो तेव्हा ऋषींच्या मातृपितृभक्तीच्या पुण्यामुळे आमची सर्व पापे नष्ट होतात आणि आम्ही पुन्हा पवित्र होतो. नद्यांच्या या शब्दांनी पुंडलिकाच्या मनावर प्रचंड मोठा आघात केला. गंगामाता पुढे म्हणाली, पुंडलिका, तू स्वतःला खूप मोठा भक्त समजतोस, पण तू तुझ्या जिवंत आईवडिलांना पायाखाली तुडवून काशीला चालला आहेस. जोपर्यंत तू तुझ्या आईवडिलांचा आदर करत नाहीस तोपर्यंत जगातील कोणताही देव किंवा कोणतीही नदी तुला पावन करू शकत नाही. हे ऐकून पुंडलिकाचे डोळे उघडले. त्याला आपल्या चुकीची तीव्र जाणीव झाली. तो रडू लागला आणि त्याच्या मनातील अहंकार पूर्णपणे गळून पडला. पुंडलिकाने त्याच क्षणी काशीला जाण्याचा विचार सोडून दिला. तो धावत आपल्या आईवडिलांच्या चरणाशी गेला, त्यांचे पाय धरले आणि ढसाढसा रडत आपली माफी मागितली. आईवडिलांनीही मोठ्या मनाने आपल्या मुलाला माफ केले आणि त्याला जवळ घेतले. त्या दिवसापासून पुंडलिकाचे जीवन पूर्णपणे बदलले. त्याने आपल्या पत्नीलाही स्पष्ट सांगितले की आतापासून आपल्या आयुष्याचे एकमेव ध्येय आईवडिलांची सेवा करणे हेच असेल. आता पुंडलिक दिवसरात्र आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न राहू लागला. तो त्यांना वेळेवर जेवण देणे, त्यांचे पाय चेपणे, त्यांची प्रत्येक छोटी मोठी इच्छा पूर्ण करणे यातच स्वतःला धन्य मानू लागला. त्याची ही सेवा एवढी निस्सीम आणि पवित्र होती की हळूहळू त्याच्या या अद्भुत मातृपितृभक्तीची चर्चा पृथ्वीवरून थेट स्वर्गात आणि वैकुंठात पोहोचली. साक्षात भगवान विष्णू म्हणजेच भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाची ही भक्ती पाहून अत्यंत प्रसन्न झाले. भगवान श्रीकृष्णाला पुंडलिकाला प्रत्यक्ष भेटण्याची तीव्र इच्छा झाली. ते द्वारकेहून निघाले आणि पुंडलिकाच्या आश्रमात आले.
तो काळ अत्यंत पवित्र होता. भगवान जेव्हा पुंडलिकाच्या घराबाहेर आले तेव्हा पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांचे पाय चेपत होता. भगवंतांनी बाहेरूनच आवाज दिला, पुंडलिका, मी द्वारकेचा राणा, तुझा देव, तुला दर्शन देण्यासाठी आलो आहे. बाहेर ये आणि माझे दर्शन घे. साक्षात भगवंत दाराशी आले आहेत हे पुंडलिकाने ओळखले. पण पुंडलिकाच्या समोर एक मोठा धर्मसंकट उभा राहिला. एका बाजूला साक्षात ईश्वर उभा होता, तर दुसऱ्या बाजूला त्याचे वृद्ध आईवडील होते, जे नुकतेच झोपेच्या अधीन झाले होते. पुंडलिकाने विचार केला की जर मी देवाला भेटण्यासाठी उठलो तर माझ्या आईवडिलांच्या सेवेत खंड पडेल आणि त्यांची झोप मोडेल. त्याच्यासाठी आईवडिलांची सेवा हीच सर्वात मोठी पूजा होती. म्हणून त्याने मागे न वळता जवळच पडलेली एक वीट घेतली आणि ती पाठीमागे देवाच्या दिशेने सरकवली. पुंडलिक आतूनच म्हणाला, देवा, तुम्ही आला आहात याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. पण या क्षणी मी माझ्या आईवडिलांच्या सेवेत व्यस्त आहे. जोपर्यंत माझी ही सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत कृपया आपण या विटेवर उभे राहून माझी प्रतीक्षा करावी. साक्षात ब्रह्मांडाचा नायक एका साध्या मानवासाठी, एका मुलासाठी बाहेर उभा राहिला. पण भगवंतांना पुंडलिकाचा हा राग आला नाही, उलट त्यांना त्याच्या भक्तीचे कौतुक वाटले. देवाने हसतमुखाने ती वीट स्वीकारली. त्यावर आपले दोन्ही पाय ठेवले आणि आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून ते उभे राहिले. पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची सेवा पूर्ण केली. ते शांतपणे झोपल्यानंतर पुंडलिक अत्यंत आदराने आणि हात जोडून घराबाहेर आला. समोरचे दृश्य पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. साक्षात भगवान श्रीकृष्ण एका विटेवर उभे राहून त्याची वाट पाहत होते. पुंडलिकाने देवाच्या चरणांवर डोके ठेवले आणि म्हणाला, देवा, मला क्षमा करा, मी तुम्हाला इतका वेळ बाहेर उभे ठेवले. भगवान विठ्ठल हसले आणि म्हणाले, पुंडलिका, मला तुझा अभिमान वाटतो. तू दाखवून दिलेस की आईवडिलांची सेवा ही जगात सर्वात श्रेष्ठ आहे. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. माग तुला काय वरदान हवे आहे. पुंडलिकाने स्वतःसाठी काहीही मागितले नाही. त्याने देवाकडे एकच प्रार्थना केली, हे देवा, जर तुम्ही माझ्यावर खरोखर प्रसन्न असाल तर तुम्ही याच रूपात, याच विटेवर, या ठिकाणी कायमचे स्थायिक व्हावे, जेणेकरून जगातील लोकांना हे कळेल की आईवडिलांची सेवा करणाऱ्याच्या दारात देव नेहमी उभा राहतो. भगवंतांनी पुंडलिकाची ही इच्छा अत्यंत आनंदाने मान्य केली. ते म्हणाले, तथास्तु, आतापासून मी या विटेवर असाच उभा राहीन. तुझ्या नावावरून या भूमीला पुंडलिकपूर म्हणजेच पंढरपूर म्हटले जाईल आणि भक्त मला विठ्ठल, विटेवर उभा असलेला, या नावाने ओळखतील. तेव्हापासून आजपर्यंत हजारो वर्षे उलटून गेली. साक्षात विठ्ठल माऊली पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर त्याच विटेवर, त्याच रूपात उभी आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत विठू माऊलीच्या दर्शनासाठी येतात. ही कथा आपल्याला शिकवते की जगात आईवडील हेच आपले पहिले आणि खरे दैवत आहेत. त्यांची मनापासून सेवा केली तर देव स्वतः आपल्या शोधात आपल्या दारात येतो. विठ्ठल आणि पुंडलिकाची ही पावन कथा आजच्या पिढीसाठी एक महान आदर्श आहे.